श्रीराम समर्थ. नमस्कार, मी प्रिया श्रीनिवास सोप सर्व श्रोत्यांना सादर वंदन करीत आहे. मनाचे श्लोक क्रमांक 74 आज आपण पाहणार आहोत. श्लोक असा आहे: बहुतापरी संकटे साधनाची, व्रते दान उद्यापने ते धनाची, दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. अर्थ असा आहे की भगवंताच्या प्राप्तीसाठी साधना करायची म्हटली तर त्यामध्ये नाना प्रकारच्या अडचणी येतात. बरं, व्रत दान अशा काही म्हणजे यांची जर उद्यापना करायची ठरवली तर त्याच्यासाठी भरपूर पैसा लागतो. परंतु दीनदयाळ भगवंताला मनानं आठवण्यास काहीही लागत नाही आणि अशा त्या भगवंताचं पहाटेच्या समयी चिंतन करावं. आता असं आहे मंडळी की आपल्याला उपनिषद तर आपण ऐकली असतील, वेगळी वेगळी उपनिषद आहेत. तर त्याच्यातलं जे छांदोग्य उपनिषद आहे तर त्याच्यामध्ये यज्ञ, दान आणि तप यांना त्रिस्कंध धर्म असं नाव दिलंय. हे तीनही मिळून वैदिक संस्कृतीची आपली जीवन पद्धती बनली होती. आणि मग काय झालं की कालांतरानं ही संस्कृती थोडी म्हणजे आपण म्हणूयात की क्षीण होत गेली. खूप मतमतांतर आली, वेगळे वेगळे त्याच्यामध्ये काही प्रवाद तयार झाले आणि भारतीय सगळी संस्कृतीच बदलत गेली. त्यामुळे काय झालं की जी पूर्वीच्या काळी यज्ञ संकल्पना होती, मी भगवंतांचा जो 3रा अध्याय गीतेचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा यज्ञ संकल्पनेविषयी त्यांनी आधीच सगळं भाष्य करून ठेवलेलं आहे. याचा उल्लेख कुठेतरी एखाद्या श्लोकामध्ये नक्कीच घेतला होता. तर सांगायचं तात्पर्य असं की ही यज्ञसंस्था पूर्णपणे नष्ट होणार नाही. आता सुद्धा जे आपण काम करतोय, सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती, ह्या प्रजापतीनं आपल्याला हे यज्ञ ही संकल्पना आपल्याला टॅग लावून आपल्याला पाठवलेलंच आहे बरं का. जन्माला येतानाच कुठलीही गोष्ट कर्म जेव्हा ते समष्टीसाठी होतं तेव्हा ते यज्ञच असतं. मग ते एकट्यानी अथवा अनेक जणांनी मिळून करावं. तर नंतरच्या काळामध्ये काय झालं की नाना प्रकारची व्रत याच्यामध्ये तयार झाली. तर वैदिक जीवन पद्धती बदलली. तर त्याच्यामध्ये तपस साधना, हिमालयात जाऊन तप करणं वगैरे हा सगळा प्रकार अत्यंत रूढ होता. नंतर वेगळी वेगळी साधनं निर्माण झाली आणि ही निर्माण झाली कुठून? आकाशातून नाही निर्माण झाली, तर ही सगळी मूलतः होतीच. एक एक गोष्ट प्रकाशात येत गेली. आता जसं समजा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हे समजा 75 वर्षाचं आहे, तर आता समजा त्याच्या आयुष्यात 70व्या वर्षी नेमकं काय घडणार आहे हे त्याला 7 वर्षाचं असताना त्याला किंवा त्याच्या आजूबाजूच्या घरातल्या मंडळींना ठाऊक असतं का? 70वं वय उजाडतं, ती तारीख वार ती वेळ उजाडते, तेव्हाच तो विशिष्ट प्रसंग त्याच्या आयुष्यात घडतो. पण या सगळ्याचं विधिलिखित आधीच झालेलं असतं. प्रत्येक आपल्या जीवनातल्या सगळ्या क्षणांची स्क्रिप्ट ही आधीच रेडी असते. आपण त्याच्यामध्ये काय करतो वेगळं? काहीही नाही. आपल्याला वाटतं की बघ मी असं केलं म्हणून असं झालं, पण ते तू तसं करणं हे सुद्धा अभिप्रेत होतं, की तुला तसं करण्याची प्रेरणा मिळणं हे सुद्धा अभिप्रेत होतं. म्हणूनच ईश्वराची शक्ती अगाध आहे. आता इथे सांगायचा जो मुद्दा असा आहे की भगवंतांनी सुद्धा बघा 18वा अध्याय जो मोक्ष संन्यास योग आहे त्याच्यामध्ये अर्जुनाला हेच सांगितलंय. काय म्हणतात भगवंत? तर यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्, यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. की हे यज्ञ, दान आणि तप ही जी 3 कर्म आहेत तर ही कर्म अशी तर सोडता येणार नाहीयेत. म्हणजे ह्याची रूपांतर नक्की होणार आहेत, पण ही कर्म सोडून कोणाचंही हित होणार नाहीये. आणि ही कर्म करत राहिल्याने आनंद मात्र करणाऱ्याला म्हणजे भरपूर मिळणार आहे. कारण ही सगळी कर्तव्य कर्म आहेत आणि त्याचा त्याग हा नाहीच आहे. म्हणजे तो अलाउडच नाहीये, बाय डिफॉल्ट आहे.
आणि ही सगळी जी कर्म आहेत ना, ही बुद्धिवान जो पुरुष असतो त्याला ती पवित्र करतात. म्हणजेच काय, आपण बघितलं की या सगळ्या संकल्पना कालमानानुसार बदलत गेल्या, बरोबर. आणि आता आपण हेही पाहिलं की चांगलंही आलं त्याच्यात वाईटही घुसलं, हो की नाही. आता समर्थांचा जर तो काळ पाहिला आपण, साधारण 400-450 वर्षापूर्वी, अर्थातच तेव्हा जी परिस्थिती होती त्याला अनुसरूनच त्यांनी ह्या श्लोकांची रचना केली आहे. आणि प्रत्येक वेळेला त्यांचं तरी पण द्रष्टेपण असतंच. त्यावेळेला थोडंसं कसं झालं होतं तर की परकीय सत्तेचं आपल्या संपूर्ण मुलखावर आक्रमण झालेलं होतं. मग याच्यामध्ये जे मिळेल ते आपल्या झोळीत पाडून घ्या, पदरात पाडून घ्या, अशी पण काही एक समाजातल्या घटकांची प्रवृत्ती तयार झाली होती. किंवा जे मला येतंय त्याच्या जोरावर मी काय वाटेल ते करीन, अशी पण भावना दृढ झाली होती. मग मी सांगेन ती पूर्व दिशा, या न्यायाने सुद्धा काही म्हणजे उच्च लोकांकडून कनिष्ठ लोकांचं शोषणही झालेलं होतं. आता हे सगळं समर्थांना अत्यंत कमीत कमी शब्दामध्ये तिथे या श्लोकात त्यांनी मांडलंय बघा. म्हणून ते काय म्हणतात की बहुतांपरी संकटे साधनाची, व्रते दान उद्यापने ते धनाची. की अमुक अमुक कर म्हणजे तुला एवढं, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ठाऊक आहे की समाजात ही जी अंधश्रद्धा, बुवाबाजी, सोंगांचा बाजार हा सुद्धा खूप बोकाळला. एखाद्याच्या अल्पबुद्धीचा किंवा त्याच्या म्हणजे त्रासलेल्या परिस्थितीचा, त्याच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन त्याच्याकडून आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करवून घ्यायच्या आणि त्याचं भलं होतंय की नाही हा विचार पण नाही करायचा. पण आपल्या मात्र पदरामध्ये जे आपल्याला हवंय ते पाडून घ्यायचं, असाही वर्ग त्या काळी उदयाला आला होता. आणि तो त्याच काळात का, हो आताही आहेच की हा वर्ग. ज्याला समजत नाही, जो बिचारा भोळा आहे, भाबडा आहे, किंवा ज्याला माहीतच नाही की हे सगळं काय असतं करायचं, तर त्याला पाप पुण्याचं भय दाखवून काहीतरी वेगळं करायला लावायचं. किंवा अगदी आपण म्हणतो ना की ऋण काढून त्याला एखादं व्रत, एखादं वैकल्य, त्याचं उद्यापन, अमुक तमुक सगळं करायला भाग पाडायचं आणि त्याला कायम असं भीतीखाली, दडपणाखाली ठेवायचं. ह्या सगळ्या वृत्तीवर समर्थांनी अगदी व्यवस्थित परखडपणे इथे ताशेरा पण ओढलेला आपल्याला दिसतो. बहुतांपरी संकटे साधनाची, अहो या सगळ्यामुळे अनेकांवर संकटच ओढवलं. की म्हणजे घराण्यावर समजा काहीतरी तुमच्या घराण्याला म्हणजे काय म्हणतो ना आपण, एखादा शाप लागलाय म्हणून अमुक अमुक विधी करा म्हणजे तुमच्या घराण्यामध्ये पुत्रजन्म होईल वगैरे सांगून, तर तो विधी एक झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. अहो एखाद्याच्या भाग्यामध्ये पुत्र होणंच नसतं. कन्या असतील 10-5, तर ते 10-5 झालेल्या कन्यांचं काय आणि कसं करायचं हा प्रश्न त्या घरच्या गृहस्थाला आणि त्याच्या स्वामिनीला पडतो. पुत्र काही प्राप्ती होत नाही. त्याच्या प्राप्तीसाठी मग किती ऋण काढायचं आणि किती कसली व्रत आणि त्याची उद्यापनं करत राहायची. अक्षरशः संकट, म्हणजे एक वेळची सुद्धा खायची भ्रांत, पुत्र काही होईना. आणि तो जो कोण सांगणारा होता तो मात्र दाराशी तिथे तगादा लावून बसलेलाच आहे की बघ तू हे जे सगळं ओढवून घेतलंयस ना पाप, हे सगळं तू माझं ठरवलेलं धन मला दिलं नाहीस, म्हणून आता ह्या पापापासून तुला मुक्ती हवी असेल तर माझं पहिलं धन मला परत दे, याच्यानंतर तुझा उद्धार होईल. काय वाटेल ते त्याला सांगून घाबरवून सोडायचं आणि तो मात्र संकटाच्या राशींखाली पिचतच जातो. एखाद्याचा त्या ह्याच्यामध्ये म्हणजे मनावर प्रचंड ताण येऊन मृत्यू सुद्धा होतो. संपूर्ण घर देशोधडीला लागतं. समाजामध्ये कुणीही त्यांना आसरा देत नाही किंवा काहीतरी विचित्र त्यांच्या हातून कृत्य करवून घेतल्यामुळे समाजाकडून त्यांची उपेक्षा, अवहेलना किंवा छिथू सुद्धा होते. हे सगळं संकट आहे ना. मग हे सगळं संकट भगवंतांनी सांगितलंय करायला, ओढवून घ्यायला.
ही व्रत, ही दान, ही उद्यापन, ही ज्यानी त्यांनी आपल्या म्हणजे अंथरूण पाहून पाय नकोत पसरायला. राजा महाराजांनी राजसूय यज्ञ केले, पुत्रकामेष्टी यज्ञ केले, म्हणून तुम्ही आम्ही तसाच मोठा घास घ्यायला जाल, नाकापेक्षा मोती जड करून घ्याल. आपलं तोंड केवढं, आपले हात केवढे आणि घास केवढा आपण घेतोय याचा विचार कधी करणार. समर्थांना हा सगळा विचार आपल्याला दाखवून द्यायचा आहे. आणि याच्यासाठी भगवंतांनी तर स्पष्ट गीतेमध्ये 9व्या अध्यायात सांगितलेलं आहे. ते कसं काय आपण विसरून चालेल. भगवंत म्हणतात, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः. अहो भगवंताला म्हणजे त्याला जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं तर पत्र, पुष्प, फल, तोय काहीही अर्पण करा. अगदी काही नाही ना तरी तुम्ही प्रसन्न भावे त्याला तुमचा वंदन भाव अर्पण करा, तुमचा अहम त्याला अर्पण करा. तो समाधानी आहे, संतुष्ट आहेत. अहो किती आपल्या पुराणात तशा कथा जोडल्यात. त्या सुदाम्याने दिलेले मुठभर पोहे खाऊन गोपालकृष्ण प्रसन्न झाले. विदुरा घरच्या त्यांनी कण्या हसत हसत खाल्लेल्या आहेत. द्रौपदीला तिचं ते थाळीला चिकटलेलं भाजीचं पान खाऊन भगवंतांनी तृप्त होऊन तिला अक्षय थाळीचं वरदान दिलेलं आहे. या सगळ्या कथा आता खऱ्या का खोट्या ही शहानिशा करण्यापेक्षा या कथातून बोध काय घ्यायचा आहे, तात्पर्य काय घ्यायचं हे महत्वाचं आहे की नाही. मग समर्थ आपल्याला तेच तर सांगतायत. कारण आम्ही गीता वाचली, त्यातला श्लोक विसरून गेलो, फक्त अध्यायाचा नंबर लक्षात राहिला, श्लोकच आठवला नाही, श्लोकाचा अर्थ तर त्याहून कळला नाही, कारण आमची पोपटपंची झाली होती. असं होऊ नये म्हणून समर्थ सांगतायत की व्रत, दान, उद्यापन ही सगळी धनाच्या गोष्टी आहेत. हो, आपल्याकडे जर ते नाहीये तर भगवंताला तुम्ही काय देणार, त्याचा आठव कसा करणार. आणि हेच सगळं खरं तर माऊलींनी जेव्हा वारकरी संप्रदायाची स्थापना केली, भागवत धर्माची पताका रोवली, तेव्हा सगळ्या 18 पगड जाती जमातीच्या प्रत्येकाला त्या वारकरी पंथामध्ये सामावून घेतलं. आणि फक्त विठ्ठल विठ्ठल मुखानं विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, इतका सोपा भक्ती मार्ग त्यांनी सगळ्यांसाठी खुला करून दिलाय. पण आम्ही माऊलींच्या नंतर तेही विसरलो, म्हणून समर्थांचा हा अवतार पुन्हा झालेला आहे. लक्षात घ्या, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्म निद्रिस्त होतो, धर्माचरण योग्य पद्धतीनं होत नाही, तेव्हा तेव्हा भगवंतांचा अवतार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात, कधी पूर्ण तर कधी अंशतः तर कधी फक्त प्रसंगानुरूप होतच असतो. हे फक्त आपल्याच कल्याणासाठी आहे. आणि तेच समर्थ आपल्याला आठवून देतात, जाणीव करून देतात. ते म्हणतात, दिनाचा दयाळू मनी आठवावा. काय म्हणतात ते की अहो तो माझा प्रभू रामचंद्र इतका दयाळू, इतका परम कृपाळू, इतका वत्सल, मायेचा नुसता अखंड झरा आहे. हो, फक्त राम म्हणा आणि त्याच्या चरणाशी धाव घ्या, तो तुम्हाला अक्षरशः उचलून कडेवर घेईल, कुशीत घेईल, तुम्हाला मस्तकी धारण करेल. देव मस्तकी धरावा असं खरं तर समर्थांनी म्हटलंय. पण इथे पांडुरंगाच्या तर कथा आपल्याला ठाऊकच आहेत ना. त्या पांडुरंगाने आपल्या भक्तासाठी काय नाही केलं, सगळं केलं. भक्ताच्या घरची धुणी धुतली, गोऱ्या थापून दिल्या, दळण कांडण केलं, त्या चोखोबाच्या घरी तर त्याच्या पत्नीचं बाळणपण केलं. किती किती संतांच्या कथा आणि त्यांची चरित्र यांची दरवेळेला आठवण करून द्यावी. असा तो पांडुरंग की ती रुक्मिणी राणी सुद्धा त्याच्यावर चिडायची. तुम्हाला घटकाभर तुमच्या भक्तांपासून मोकळा वेळ मिळाला तर या थोडं माझ्याशी बोलायला. पण पांडुरंगाला वेळच नसे आणि ती रुक्मिणी राणी मग ती चिडून तिथे दूर दिंडीर वनात जाऊन उभी राहिली होती. आख्यायिका असतील, जोडलेल्या कथा, एक जण अशा पद्धतीने सांगेल, दुसरा त्या पद्धतीने सांगेल. आपल्याला काय करायचंय त्याच्याशी, आपल्याला त्यातला मतितार्थ जाणून घ्यायचा आहे. कथा ही रंजकतेनुसारच सांगितली जाते, प्रसंगानुरूप तिचं थोडंसं वळण असू शकतं आणि त्याच्यावर आक्षेप घ्यायचं वैयक्तिकरित्या आपल्याला कारण काय आहे.
आपल्यापर्यंत मूळ तत्व पोहोचवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा हा आधार असतो हो, हे आपल्याला कळलं पाहिजे. मग या सगळ्या गोष्टीतून आपलं मन आपोआप बाजूला होतं, नाही हो. त्या कीर्तनकार बुवांनी ही गोष्ट अशी नव्हती सांगितली आणि ह्या ताई काहीतरी वेगळंच सांगतायत. तुम्ही तोच वाद धरून मनात बसलात तर किती गाड्या म्हणजे तुमच्या स्टेशनवर निघून जातील, तुम्हाला पत्ताच लागायचा नाही, तुम्हाला कुठल्याच गाडीत चढायला मिळणार नाही, हे लक्षात घ्यायचंय. आणि लक्षात काय ठेवायचंय, फक्त समर्थ सांगतायत की कृपाळू भगवंत, फक्त त्याला स्मरायचंय, बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या. शरण वृत्तीनं भगवंताचं सतत स्मरण करा आणि प्रभाते मनी रामचिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.